त्याची चौकशी बार्टीचे महासंचालकाच्या मार्फत आम्ही केली। त्याचा अहवालही प्राप्त झाला। त्या अहवालानुसार आम्ही हे पुन्हा हे प्रकरण शासनाकडे एक चौकशी समिती नेमण्यासाठी प्रस्तावित केलेले आहे। जो अहवाल आम्हाला प्राप्त झाला त्या अहवालामध्ये निश्चितच जात पडताळणी समितीने योग्य ते काम केल्याचं नाही हे निदर्शनास आलेलं आहे। म्हणून त्यांची या प्रकरणामध्ये तत्कालीन जिल्हा जात पडताळणी समिती बुलढाणा यांच्याकडून अधिनियम 2000 व 2012 मध्ये नमूद केलेल्या विहित प्रक्रियेचा अवलंब न करता जात वैधता प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न होते असा निष्कर्ष समितीने काढलेला आहे। आणि म्हणून याचा सगळा अभिप्राय नोंदवून आम्ही आता सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवला आहे। एक मिनिट पूर्ण आपल्या सर्वांना देतो मी, पूर्ण होऊ द्या त्यांचं। 2 मिनिट। सदर अहवालच्या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणी समिती बुलढाणा येथील तत्कालीन उपायुक्त तथा सदस्य सचिव यांच्या व संशोधन अधिकारी एकत्रित विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। बुलढाणा समितीचे तत्कालीन अध्यक्ष हे सेवानिवृत्त झाले होऊन 4 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करता येत नाही। हा जे मी सांगितलं की बार्टीच्या महासंचालकाने जो अहवाल आहे तो शासनाकडे म्हणजे आमच्याकडे पाठवला आहे। त्यानुसारच आता निर्णय त्याच्यासाठी आम्ही समिती नेमलेली आणि त्याची चौकशी चालू आहे। बंटी पाटील मंत्री महोदय म्हणतात की अहवालात त्रुटी आल्या। मंत्री महोदय स्पष्टपणे सांगतात विभागीय चौकशी करतो म्हणून सांगतात। दुसऱ्या बाजूला तो अधिकारी रिटायर, फौजदारी गुन्हा दाखल करा त्या अधिकाऱ्यावर आणि ज्यांना प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा ना तुम्ही। तुम्हाला जर तुम्ही अधिकाऱ्याला पाठीशी घालताय का त्या? तुम्ही अधिकाऱ्याला पाठीशी घालताय का? मग फौजदारी दाखल करा त्याच्यावर जर रिटायर झाला असेल तर। विभागीय चौकशी कधी व्हायची ती होऊ दे, परंतु हे आणि जे प्रमाणपत्र दिलेले आहेत ते रद्द करा ना। ते चुकीचे फायदे घेऊन या ठिकाणी त्याचा फायदा घेत असतील त्या प्रमाणपत्रावर तर मग तुम्ही त्याला पाठीशी घालायचं कारण काय? तर सभापती महोदय मला वाटते की यात निर्णय घेणं, निलंबन करणं, आता रिटायर झाले असले तरी बाकीच्यांना फौजदारी दाखल करू शकतात किंवा प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय शासन घेणार का? मंत्री महोदय सभापती महोदय हे निश्चित आहे 2023 ची असलेली ती कंप्लेंट आज 2025 चालू आहे। जेव्हा याची चौकशी झाली मी हे मान्य करतो, जेव्हा अहवाल आला तर त्या टायमाला संबंधित अधिकाऱ्यांचं आपल्याला त्यांचं काय लेखी म्हणणं हे मागवावं लागतं। परंतु मला सुद्धा आश्चर्य या गोष्टीचं आहे की 2 वर्षामध्ये ज्यांनी हे केलेलं आहे, चूक ज्यांनी केलेली आहे 2 वर्षामध्ये साधं अत्यंत गांभीर्याने सांगतोय की त्यांनी उत्तर सुद्धा दिलेलं नाही। त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला काय उत्तर पाहिजे, उत्तर तुमचं द्या, त्याने दिलेलं नाही। हे गंभीर आहे। मी याला तुम्ही अधिकाऱ्याला मी पाठीशी मुळात घालणार नाहीच। यामध्ये जे काही चूक केलेली आहे त्या चुकीचे काय पनिशमेंट द्यायची या संदर्भात आम्ही विचार करतोय आणि लवकर त्याच्यावर आम्ही निर्णय सुद्धा घेऊ। नाही मंत्री महोदय एक मिनिट आपण जरा मंत्री महोदय आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सगळ्या बाबी मान्य करत आहात। तथापि हा प्रश्न देऊन सभागृहात येईपर्यंत 45 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। आपण शासनाकडे सर्व अहवाल देखील प्राप्त झालेला आहे आणि जर आपण अहवालाच्या अनुषंगाने जर भाष्य आपण सभागृहात केलं असेल, आपण जर हे सगळं मान्य केलं असेल तर आपण एवढ्या कालावधीत उत्तर येत असताना त्याच्यावर काय कारवाई केली हे सदस्यांना अपेक्षित आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्या दिशेने जर आपण उत्तर दिलं तर सभासदांचं समाधान होईल। आता त्यांचं उद्या उत्तर। एक मिनिट राठोड बसा। माननीय सभापती महोदय, यामध्ये मी अत्यंत आमचं खातं सुद्धा फार सिरियसली घेतलेलं या विषयाला। जात पडताळणी समितीमध्ये जे काही त्रुटी आहेत, काय कारवाई करायची हे मी सांगतोच, परंतु दरवेळेला असे प्रकरण जेव्हा समोर येतात, एखादा माणूस जात पडताळणी समितीकडे जातो,
आणि जेव्हा तो आपलं कागदपत्र सादर करतो, चुकीचं का बरोबरचा नंतरचा भाग आहे, पण जर त्याच्यावर अन्याय झाला आणि तर त्याला दाद मागण्याला फक्त त्या जात पडताळणी समितीचं काहीच होत नाही, त्याला हायकोर्टात जावं लागतं. आणि जर सर्वसाधारण माणूस जर असेल तर तो हायकोर्टापर्यंत जर जाऊ शकला नाही तर त्याच्यावर हा अन्याय होतो. म्हणून आम्ही 1-2 निर्णय सुद्धा या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करतोय. विषय सांगतो, मला विषय कळतोय. गांभीर्याने घेत असेल तर सांगतो, नसतं जे चाललंय ते चाललंय. एका दोघाला निलंबित करून काय मी पटकन सांगू शकतो. पुढं काय करतोय मी, अहो थोडं ऐकून तर घ्या. पुढचं काय डेव्हलपमेंट नको का तुम्हाला? दरवेळेला सर्वसामान्य माणसांनी त्याला त्रास झाला पाहिजे अशी तुमची भावना आहे का? मी ते सांगतोय तुम्हाला, थोडं ऐकून घ्या, शांतपणे ऐकून घ्या थोडं मी काय बोलतोय ते. आता दरवेळेला जात पडताळणी समितीमध्ये एखाद्याला जात पडताळणीचं सर्टिफिकेट मिळालं नाही किंवा चुकीचं दिलं तर त्याच्या विरोधात अपील करायचा अधिकार त्याला हायकोर्टात आहे. आमची सामान्य माणसाबद्दल बोलतोय, आता एवढं बी नाही आता काय. तर आम्ही आता त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करायचा प्रयत्न करतोय. याचं अपील, जात पडताळणी समितीचं अपील हे शासन दरबारी बाकी ठिकाणी जसं होतं त्या पद्धतीने शासन दरबारी त्याचंच अपील झालं पाहिजे, जेणेकरून त्याला लवकर न्याय मिळेल. दुसरी गोष्ट, या प्रकरणामध्ये जे घडलंय ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे. राठोडांच्या जीवितावर जर तो हल्ला होत असेल किंवा काय प्रश्न तुमचा जरी असला तरी ह्या लोकांनी केलेली ही गंभीर चूक आहे. म्हणून आता आम्ही जो काही निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे त्यामध्ये तत्कालीन जे अध्यक्ष आहेत RL गगराणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, ते सेवानिवृत्त झाले 2019ला. त्यांच्यावर आता विभागीय चौकशी वगैरे काही सेवानिवृत्त झाल्यामुळे प्रस्तावित करता येत नाही. तथापि आता हे तुमचं प्रकरण, तुमची तक्रार आम्ही गांभीर्याने घेऊन ज्यांनी या चुका केलेल्या त्या उपायुक्त तथा सदस्य सचिव श्रीमती वृषाली शिंदे, संशोधन अधिकारी श्रीमती अनिता राठोड यांना आज आम्ही निलंबित करीत आहोत. प्रश्न विचारायचे? अनिल परब. महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की जाच पडताळणी समितीचे कारनामे हे काय आजचे नवीन नाही आहेत. हे नेहमीचं काम झालंय. नेहमीचे येतो पावसाळ्यात असं ते जाच पडताळणी समितीचं आहे. हे 2 अधिकारी आज सस्पेंड केले आहेत. चांगली गोष्ट आहे की त्यांनी प्रायमा फेसी हे मान्य केलं होतं की ही सगळी गडबड झालेली आहे, परंतु ते 3 वर्ष लागली. आपल्याकडे साधारण व्हॅलिडिटी एकदा सबमिट करायला म्हटलं तर निवडणुकीसाठी पण आपण आता 6 महिन्याचा कालच कायदा पास केला. 6 महिन्यामध्ये सर्वसाधारण व्हायला पाहिजे. आता ज्या वेळेला एखाद्या अधिकाऱ्याची तक्रार होते आणि तो निवृत्त होतो, आज त्याच्यावरती काही कारवाई करू शकत नाही. साधी गोष्ट शासनाची, ज्या वेळेला एखाद्या कामगाराची अधिकाऱ्याची तक्रार होते आणि तो जर रिटायर होतो तर पहिली त्याची पेन्शन थांबवली जाते. आपण ती पेन्शन थांबवली आहे का त्याची? नाही, पेन्शन थांबवली जाते. त्याचे सगळे ड्यूज थांबवले जातात. जोपर्यंत त्याला क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत त्याला शासकीय त्याचं काय दायित्व असतं ते दिलं जात नाही. आणि आजही तुमच्याकडे ही प्रोसिजर आहे की किती वर्ष झाली तरी त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही त्याला त्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आणू शकता. शासनाचे सगळे नियम जर आपण तपासले तर आपण हे करू शकता. आज ह्या 2 लोकांवरती आपण कारवाई केली आहे, परंतु ज्या एका आमदाराच्या जीवाशी हे प्रकरण आलेलं आहे, ह्या प्रकरणामध्ये आमदाराला धमक्या आलेल्या आहेत, आमदारावरती हल्ला झालाय 2दा. त्याच्यामुळे अशा प्रकारची जी प्रकरणं आहेत तर या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नुसत्या केवळ 2 लोकांना सस्पेंड करून चालणार नाही, ते याच्यामध्ये फौजदारी गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे. कारण याच्यामध्ये आमदाराच्या जीवाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर केवळ याच्या बाबतीमध्ये आपण चौकशी तर करतात, परंतु आपण याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करून या सगळ्या प्रकरणाचा आमदाराच्या हल्ल्याशी संबंध आहे का, त्याच्यामध्ये दिलेले दाखले आहेत ते चुकीच्या पद्धतीने, दॅट इज 420 चीटिंग करून कागदपत्र सबमिट करून मिळालेले दाखले आहेत, त्याच्यामुळे तो फौजदारी गुन्हा होतो. तर या निलंबनाबरोबर आपण त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणार का? मंत्री महोदय. निश्चितच या संदर्भामध्ये निश्चितच या प्रकरणामध्ये आम्ही गांभीर्याने घेतलेलं आहे. 2 लोकांना निलंबित केलेलं आहे.
जे निवृत्त झाले ते 2019ला झालेले आहेत. 2019ला झालेले आहेत. आता त्यांनी त्यांचे ड्यूज घेतले का नाही घेतले हे थोडं तपासून पाहावं लागेल. निश्चितच फौजदारी कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही गांभीर्यानं घेऊ, परंतु राठोडांना जे काही फोन आले असतील किंवा धमकी आली असेल त्याचा आणि जात पडताळणी समितीचे जे काही सदस्य किंवा जे काही अधिकारी असतील त्यांचा कुठं एकमेकाशी संबंध आहे का हे बी तपासल्या जाईल. हे या संदर्भामध्ये नसता परब साहेब परब साहेब यामध्ये ज्या सदस्यांना धमकी आलेल्या आहेत त्यांनी ती कंप्लेंट दाखल करायची. त्यांनी कंप्लेंट दाखल केली, याची चौकशी पोलीस करतात. त्याची चौकशी करण्याचे अधिकार आम्हाला नाही. त्यांना जे काही धमकी आलेले आहेत हा क्रिमिनल गुन्हा झालेला आहे, त्यांना गुन्हा झालेला आहे, तो त्याच्या आम्ही चौकशी कशी करणार आहे. अहो ते मला नाही, ते आमच्या खात्याला नाही. ते नाही, तपासून माझ्या चौकशी माझ्या करून ते माझ्या करायला खात्याला कसले सांगताय. अधिकार आले? पोलिसाचं काम आम्ही करतोय का? सभापती महोदय, ज्या सदस्यांना अशा धमक्या आलेल्या आहेत ते तो विषय आणि ते रेकॉर्डवर येतंय. मला वाटतं मंत्री महोदय